किंवा केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये जेव्हा आम्ही कामं करतो त्या स्कीम्सचा फील्डवर काय इम्पॅक्ट होतो आहे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे सेशनचा महिना त्याच्यानंतर दौरा परत सेशन म्हणजे फील्डवर काय पॉलिसी इम्प्लिमेंटेशन होतं आहे नाही होतं आहे या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आज मी इथे आले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काही रस्त्यांची उद्घाटन आहेत, काही कंडोलन्स व्हिजिट्स आहेत, त्यानंतर मी वाईल्डलाईफ सँच्युरीज अजून आपल्या मतदारसंघात टुरिझम वाढवण्यासाठी काय करता येईल. आपल्याला आठवत असेल तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण सगळ्यांनी एकत्र एफर्ट्स करून आज फ्लमिंगोज बघायला भिगवणमध्ये राज्यातून नाही देशातून लोक येतात. त्यामुळे खूप मोठा टुरिझम हब म्हणून आपण सगळे इंदापूरकडे बघताय. अजून इथे काय करता येईल टुरिझमसाठी याच्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे आणि काही तुमच्याही काही सूचना असतील तर जरूर तुम्ही सांगा. आपण सगळे एकत्र मिळून व्यवसाय म्हणजे MIDC, साखर कारखाने, शेती प्लस टुरिझम असं एक कॉम्बिनेशन करून इंदापूर तालुक्यात अजून काय चांगलं काम करता येईल याचा आढावा घेण्यासाठी आज मी आले. काल माणिकराव कोकाटे काल असे म्हटले की सरकारी योजनांमध्ये मोठ्या सरकारी योजनांमध्ये अंमलबजावणी करताना 4-5% म्हणजे 4-5% शासनामध्ये भ्रष्टाचाराला मान्यता देते का? हे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या राज्याचे आत्ताचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी 3 स्टेटमेंट्स केले जे मी पार्लमेंटमध्ये अशी पद्धत असते की जेव्हा आपण एखादा स्टेटमेंट कुणाचं तरी करतो ते टेबल करायचं असतं. त्याच्यामुळे मी जेव्हा माझं बजेटचं भाषण करीन तुम्ही बघालच की मी 3 विषय टेबल करणार आहे महाराष्ट्राचे. 3 अतिशय क्रिटिकल आहेत कारण का ते शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. पहिला त्यांनी असं म्हणलं आहे ते की 400 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झाला आहे असं ते म्हणाले. हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे. त्याच्यावर सुरेश धस जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ते असं म्हणाले की 400 कोटीचा नाही 5,000 कोटीचा झाला आहे. हे पण मी तुमच्याच चॅनलवर पाहिले. पण हा एकतर एखाद्या राज्याचे कृषी मंत्री म्हणतात, कृषी मंत्री म्हणजे सरकारच होतं ना, तर सरकारच कबुली करते की 400 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झाला हे सरकार मान्य करते आणि त्याच सरकारमधले आमदार म्हणत आहेत की ते 400 कोटी नाही 5,000 कोटीचा. हा खूप सिरियस इश्यू आहे. तो मी पार्लमेंटमध्ये रेज करणार आहे कारण का ती फायनल अथॉरिटी आहे या देशात. त्याच्यानंतर दुसरा एक आरोप कृषी मंत्र्यांनी केलेला आहे केंद्र सरकारवर जो खूप गंभीर आहे. ते असं म्हणाले की अनेक गोष्टी आम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत पण केंद्र सरकारकडून निधी येत नाही आहे. हे पण मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे ते स्टेटमेंट. ते एक स्टेटमेंट म्हणजे केंद्र सरकार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना का पैसे देत नाही आहेत आणि त्याची कबुली कृषी मंत्र्यांनीच केली आहे. आणि तिसरी कबुली की 4 ते 5% ह्या भ्रष्टाचार होतोच हे पण मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. हे 3 अतिशय गंभीर स्टेटमेंट्स आहेत कारण आपल्याला आठवत असेल की माननीय प्रधानमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी आज ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. भ्रष्टाचार मुक्त भारत करणार आणि याच्यासाठी मी स्वतः पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणले की तुम्ही असं करणार असाल तर ताकदीने आम्ही तुमचं विरोधी पक्षात असलो तरी समर्थन करू, सगळे म्हणून देश पहिला असं एकत्र काम करू. हे 3ही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. आणि एक चौथा हार्वेस्टरचा, प्रत्येक हार्वेस्टरमुळे मागे 8 लाख रुपये शेतकऱ्यांना मागितले सरकारने हे पण मी तुमच्याच चॅनलवर पाहिले. त्यामुळे हे 4ही ज्या घटना आहेत त्या प्रचंड वेदना देणाऱ्या आहेत, अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि 4ही मी चॅनलवरच आल्या आहेत आणि 4ही कबुली ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनीच केलेली. त्यामुळे हे अतिशय गंभीर आहे. तुम्हाला आठवत असेल अनिल देशमुखांवर जेव्हा आरोप झाला आणि अटक झाली IQ बातमीवर केलं होतं. IQ देयर वॉज नो एव्हिडन्स. एक कागदचा एव्हिडन्स आजही नाही आहे तेव्हाही नव्हता. आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी माहिती आहे देशाच्या समोर काय झालं. तर त्याच एजन्सीज ज्या फक्त IQवर एवढी मोठी विरोधी पक्षात ॲक्शन घेतली आज तुमचे मंत्रीच कबुली करतायत आणि एक नाही 4 केसेस आहेत करप्शनच्या. तर महाराष्ट्र सरकारकडे कदाचित ह्या सगळ्या मराठी बातम्यात आल्या असतील
आणि फायनान्स डिपार्टमेंटकडे येतात त्या एजन्सीज सगळ्या आणि होम मिनिस्ट्रीत येतात. कदाचित लॉस्ट इन ट्रान्सलेशन आपण म्हणतो, या मराठीत बातम्या असतील त्या कदाचित हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये दिल्लीला पोचल्या नसतील. त्याच्यामुळे तुमची लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आवाज म्हणून दिल्लीला आपण सगळ्यांनी मला पाठवलं आहे. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे या काळ्या मातीशी इमान राखणं आणि शेतकऱ्याला न्याय देणं. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे मी या पार्लमेंटच्या माझ्या भाषणात दिल्लीमध्ये मांडणार आहे आणि न्याय मागणार आहे महाराष्ट्रासाठी. आणि जर महाराष्ट्रासाठी न्याय मिळाला नाही या सेशननंतर तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही. पण माझा निर्मला सीतारामनवर ताईंवर विश्वास आहे. त्याच्यामुळे निर्मलाजी ज्यांच्याकडे फायनान्स मिनिस्ट्री आहे त्या ह्या सगळ्या विषयात लक्ष घालून न्याय देतील आपल्याला, अशी आपण अपेक्षा केली. एकीकडे म्हणजे लोकांना द्यायचं जाहीर घोषणा करतो, पण सध्या जो नदीजोड प्रकल्प आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प 1.5 वर्षापासून निधी वाचून बंद आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रकल्प सोनगाव ते भाद्रवाडी इथपर्यंत परत इथून पुढे ते उजनीमध्ये पाणी पडणार नाही. तो प्रकल्प सध्या 1.5 वर्षापासून पूर्णपणे ठप्प आहे. तो तुम्ही एका प्रकल्पाचा म्हणताय. इथे एक शेतकरी मला भेटायला आले, त्यांचा DP सँक्शन आहे, सँक्शन DP आहे. सँक्शन DPला DPDC पैसे नाही असं त्यांना सांगण्यात आले. ते बघा इथेच बसले, इथेच समोर आहे. त्यांना DPDCला पत्र लिहिलेलं आहे, त्यांच्यासाठी फॉलोअप केलेला आहे. सिंचन भवनला आम्ही त्यांच्यासाठी गेलेलो आहे. आम्हाला सांगण्यात आलं की निधी नसल्यामुळे हे होतं आहे. आणि हे फक्त यांची DPची केस नाही, परवा मी PWD खात्यात गेले होते. PWD खात्यातही मला हेच सांगण्यात आलं की तुमच्या मतदारसंघातले अनेक रस्ते हे पुढे डिले करावे लागतील. 40,000 कॉन्ट्रॅक्टर्स, हे पण तुमच्या चॅनलवर आली ना बातमी की 40,000 कॉन्ट्रॅक्टर्सचे पेमेंट आज महाराष्ट्र सरकारने केलेलं नाही. हे आरोप मी कुठलाही करत नाही, मी जे वर्तमानपत्र आणि तुम्ही कव्हर करता त्याचे फॅक्च्युअल पोझिशन तुम्हाला सांगते. त्यामुळे मग हा निधी उपलब्ध का नाही आहे, मग बजेटचं काय, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती काय आहे याच्यावर मी गेले अनेक वर्ष बोलते. आता तुम्ही वास्तव बघता काय होतं ते. काही महिन्यापूर्वी किंवा काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. त्यांना सोडलं जातं, कायदा सुव्यवस्था आहे, त्याबद्दल काय? तुमच्या प्रश्नातच कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे का जर पत्रकार एवढा अस्वस्थ होऊन मला प्रश्न विचारतोय, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. हेच तर मी किती महिने म्हणते. आणि मग आमच्यावर टीका होते की आम्ही फक्त टीकाच करतो. आम्ही फक्त फॅक्च्युअल सांगतोय सरकारला. एवढं मोठं मॅन्डेट, आज 2 महिने झाले या सरकारला बसून, 2 महिने पूर्ण झाले, 60 दिवस झाले. आपल्याला 100 दिवसाचा कार्यक्रम देणार होते आठवतं, त्यातले 60 दिवस गेले, 40च राहिले. या 60 दिवसात काय झालं, मंत्रीपद, त्याच्यानंतर पालकमंत्रीपद. आपल्या तर इंदापूरवर एवढा अन्याय झाला, आपल्या इंदापूरला कुठलं पालकमंत्रीपदच नाही मिळालं. तो पण मी विषय घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना मी भेटायला जाणार आहे की आमच्या इंदापूरवर का अन्याय करताय, आमच्या इंदापूरला का तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देत नाही. ह्याच्यासाठी पण आपल्याला आवाज उठवायला पाहिजे ना. शेवटी इथल्या लोकांनी पण मलाच इथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली, ती पण जबाबदारी माझीच आहे. आमदारांना विचारलं तुम्हाला पालकमंत्रीपद भेटले नाही म्हणून नाराज आहे, म्हणजे नाही मी राज्याचं पालकमंत्री असेल, पण माझी इच्छा आहे. कारण का तुम्ही तर किती दिवस हेडलाईनच करताय पालकमंत्री पदावरनं, त्याला स्टे वगैरे देतात. मी एखाद्या पीक विम्याला स्टे दिला असताना तर आनंद झाला असता मला, पण पालकमंत्री पदाला स्टे तर मी पाणी तेवढं. मला पण एक प्रश्न मी सरकारला विचारणार आहे भेटल्यानंतर मंत्रालयात की पालकमंत्री हे कॉन्स्टिट्युशनल आहे का असंविधानिक पद आहे का संविधानिक पद आहे, ह्याचा पण थोडासा अभ्यास झाला पाहिजे ना. त्याच्यामुळे गेल्या 60 दिवस झाले ते सरकार येऊन, 2 महिने, कुठले मोठे ठोस निर्णय झाले या सरकारकडून. एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं आहे, एवढं मोठं मॅन्डेट काँग्रेसला कधीतरी मिळालं होतं, आता एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं आहे. मला वाटलं बापरे आता किती काम करतील आणि किती नाही, पण 60 दिवसात काहीच नाही झालं. माझ्या मतदारसंघाचा मी 2 वेळा आढावा घेतला आहे, काहीच मुवमेंट नाही, कशाचीच मुवमेंट नाही. आता फक्त महिला काल मला बारामतीत भेटल्या, त्यांनाच धाकधूक व्हायला लागले की कोणाचे पैसे राहणार जाणार, कशी स्कीम टिकणार नाही टिकणार, या सगळ्या. आणि रोज तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात त्या सगळ्याच स्कीमच्या माहिती येते. त्यामुळे नक्की कुठली स्कीम राहणार, कुठली जाणार, बजेटमध्ये काय येणार, तुम्ही म्हणतात तसे सगळे जे प्रकल्प आहेत किंवा कमिटमेंट्स आहेत सरकारच्या ते किती राहणार, हा एक मोठा प्रश्नच आहे.
काही विधानसभेच्या वेळेस तुमच्या नेतृत्वावर विश्वास न ठेवणारे आज तुमच्या अवती गोष्टी बसलेल्या आहेत, त्याबद्दल काय? समय में बहुत बड़ी ताकत होती है. 2 दिवस झालं बच्चू कडूचं एक स्टेटमेंट वाचलं होतं. पवार ठाकरे केंद्रातील सत्तेमध्ये जाऊ शकतात, काय वाटतं? मी वाचलं बाई, मला याची काय माहिती नाही. त्यांना काय वेगळी माहिती असेल तर मला माहिती नाही. माझ्या तरी आहे, म्हणजे मी पण तुमच्याच चॅनल. त्यांना काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर माझ्याकडे तरी असली कुठली माहिती आलेली नाही. त्यांच्याकडे काय वेगळी असेल तर यात मला खरंच माहिती नाही. काही लोकसभेला तुमच्यावर ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांनी विधानसभेला हर्षवर्धनचं नेतृत्व स्वीकारलं नाही किंवा काम केलं नाही, त्यामुळे हर्षवर्धन पाटलाचा पराभव झाला अशी तालुक्यात चर्चा आहे. त्या कार्यकर्त्यावर येणाऱ्या काळात तुम्ही कारवाई करणार का? अनेक कारणं आहेत, बरीच कारणं आहेत. म्हणजे इथून फार लांब न जात शेजारीच बघा, सोलापूर जिल्हा लागूनच आहे आपल्याला. तिथे तुम्ही बघताय मतदानाचं काय झालं. त्याच्यामुळे मला स्वतःला वाटतं की अनेक बदल हे वोटर लिस्टमध्ये झालेले. मी कोणावर आरोप करत नाही, कारण का त्या डेटाचं काम माझं चालू आहे आता. पण तुम्ही बघता उत्तम जानकरांचं, जो माणूस निवडून आला आहे त्यांनीच त्या यंत्रणेवर किती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे मला स्वतःला ह्या इलेक्शनमध्ये नक्की किती पारदर्शकता आली आहे हा एक मोठा प्रश्न, आरोप समाजात सातत्याने उभे राहत आहेत. ते मीडियामधून येत आहेत, ते लोकप्रतिनिधीतून येत आहेत. जे लीडमध्ये निवडून आले ते स्वतः मला सांगतायत स्वतः की आम्हालाही विश्वास बसत नाही की आम्ही इतक्या मतांनी निवडून आलो. जे हारले ते म्हणतात आम्हाला आमच्या गावातलीच मतं पडली नाहीत. जे निवडून आले ते पण ॲनालाइज करतायत की त्यांची मतं गेली कुठे. त्यामुळे हे सगळं जी प्रक्रिया आहे, कालच पुरंदरला होते, काल दुपारी मी, तेव्हा व्हिडिओही माझ्याकडे असेल. तिथले एक ग्रस्त ते मला विचारतात लांबून, अरे सुप्रिया, चष्मा लावतात, सुप्रिया. म्हटलं हो का? म्हटलं या मी तुम्हाला मतदान केलं होतं. म्हटलं मी तुम्हाला विधानसभेला पण मतदान केलं, आपली सीट गेलीच कशी, तुम्ही बंद करा. तो व्हिडिओ असेल नितीनकडे. ते म्हणले बॅलेटवर घ्या, बॅलेटवर घेतल्याशिवाय काय खरं नाही. हे माझे शब्द नाही किंवा कुठला पक्षाचा पदाधिकारी पण नाही. मी गाडीने चालले होते, मुलांनी माझी गाडी थांबवली, मी हात करायला उतरले मुलांना. इट वॉज ॲब्सोल्युटली अ कोइन्सिडन्स. तर सामान्य माणसामध्ये जो लांबून सगळं बघत असतो त्याला जर ही भावना मनात असेल तर शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना, आम्ही तुमचाच आवाज आहे, आम्ही काही वेगळे नाही आहोत. तुमचा आवाज म्हणून, तुम्ही तुमचा सेवक म्हणून मला हे काम करायची संधी दिली. त्याच्यामुळे जर एवढी अस्वस्थता असेल, अनेक ठिकाणी असं झालं म्हणतायत, आरोप होतो उत्तम जानकर म्हणतात की बॅलेट करून निवडणूक करायची. तुम्हाला देखील तसं वाटतं का? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की जर समाजात अस्वस्थता असेल, एखादा प्रश्न, व्हॉट इज द प्रॉब्लेम, करा. त्याच्यात काय म्हणजे योग्य आयोगाने हे बघा, माझा पेपर, तुम्ही माझी ओरल एक्झाम घ्या किंवा रिटर्न घ्या, माझा अभ्यास झालेला आहे. तुम्ही कशी घेतली तरी मला परीक्षेला बसायची तयारी आहे. त्याच्यामुळे जर लोकांची मागणी असेल की बॅलेटवर घ्या तर घ्या बॅलेटवर. व्हॉट इज द प्रॉब्लेम? काय त्याच्यात एवढं मोठं अडचण? तर इंदापूरमध्ये अनेक मतदारांचा असं म्हणणं आहे की इंदापूरमध्ये विषयाचा प्रॉब्लेम नाही झाला. शरद पवार आणि सुप्रिया न मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटलाला उमेदवारी दिली म्हणून काम केलं नाही म्हणून त्यांचा पराभव झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. असं मला नाही कोणी सांगितलेलं. आम्ही पक्षाचा आढावा घेतला आहे, मीटिंग घेतली आहे. मला कुठल्याही ना मतदारांनी ना पदाधिकाऱ्यांनी हे येऊन सांगितलं आहे. मी तुमच्याचकडून पहिल्यांदा ऐकते. पण तुम्ही आता सांगितलं आहे मला, तर जरूर आमची पक्षाची मीटिंग होईल. त्याच्यात हे मी प्रश्न मला विचारला गेला प्रेसमध्ये, हे मी नक्की पक्षाच्या मीटिंगमध्ये चर्चेला आणीन विषय. राज्यामध्ये सांगायचं पोलीस कस्टडीतून परंतु त्याच्यावर जामीन होण्याचा त्याचा मार्गाचा प्रॉब्लेम झाला. मोका लागलाय किती गॅरंटी नाही, परंतु त्याच्यावर 302 दाखल करून तो प्रमुख आरोप व्हावा यासाठी कोणी आवाज उठवतो? नाही, आम्ही सगळेच बोलतोय ना, पहिल्या दिवसापासून बोलतोय. हो, पण मग हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारला पाहिजे, सत्तेतल्या लोकांना. मी विरोधी पक्षातले, मी रोज अहो आम्ही रोज उठवतो, डेटा काढून बघा ना, आम्ही रोज उठवतो. पण यंत्रणेने काम करायला पाहिजे ना. जेव्हा सरकारमधले लोक येतात तेव्हा तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, सोळंकी, आपले सुरेश धस, बजरंग अप्पा सोनवणे, आम्ही 7 जण आहोत. अंजलिताई दमानिया 8, अजून कोण राहिलं का? त्या नमिता मुंदडा 9,
आम्ही 9 लोक असे महाराष्ट्रात आहोत आणि काँग्रेसचे लोक. हां ते संदीपचं घेतलं मी नाव. संदीपनी तर सुरूच केलं. संदीपचं नाव पहिलं. अभिमन्यू पवार BJP. 10 लोक आहोत आम्ही आणि ते आम्ही सातत्याने आम्ही मांडतोय हा मुद्दा. माननीय मुख्यमंत्री दावोसला जायच्या आधी शब्द देऊन गेलेत राज्याला की आम्ही कुणालाही सोडणार नाही. आता 10 लोक सगळ्या पक्षाचे म्हणजे काँग्रेस, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना, शिंदेसाहेब स्वतः शिंदे सेना, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष, 6 पक्ष राज्यातले एक मागणी करतायत सातत्याने. तुमच्याच चॅनलवर रोज सगळे बोलतायत. काय चर्चा होते परंतु वाल्मिक करून मुख्यमंत्री करावा आणि 300 लोक ही मागणी आता सध्या बॅकफुटला पडली. बॅकफुटला नाही, ती मागणी आहेच ना. पहिल्या दिवसापासून आम्ही मागतोय. पण आम्ही रोजच मागणी करतो. पण मागणी करणारा गलती नसतो, जो सत्तेमध्ये असतो, ज्याच्या हातात संधी आहे त्यांनी हे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. त्यांचा निर्णय हा, आमचा नाही. गुन्हेगार सत्तेमध्ये ते मी नाही, मी विरोधी पक्षात आहे. जाब तुम्ही सत्तेतला विचारायला पाहिजे. निर्णय कोण घेऊ शकतं? मी का देवेंद्र फडणवीस? लावून धरणं फक्त माझी जबाबदारी नाही. तुम्ही मतदान केलंय ना त्यांना जाब विचारला पाहिजे तुम्ही. कारण का दे हॅव ब्लड ऑन देअर हँड्स. उनके हात पे खून आहे. त्यांच्या हातावर रक्त आहे त्यांना तुम्ही. आम्ही विरोधी पक्ष रोजच बोलतो, पण ज्याच्या हातात सत्ता कशाला आहे? मग सगळं जर विरोधी पक्षांनी करायचं मग सत्ताधाऱ्याने मतं देऊन निवडून कशाला आले? मग ऐसा नाही होता ना. आम्ही रोजच बोलतो, तुम्ही रोज दाखवता. मग जे सगळं लोक, सगळे पत्रकार आणि आम्ही सगळ्या पक्षाचे लोक, आपण सगळे एका बाजूला आहोत खुनीच्या विरोधात. सरकार का खुनी लोकांना लपवते? असं काय एवढा मोठा कंट्रोल आहे या सरकारवर की सरकार निर्णय घेत नाही? हे प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे. सरकारचं उत्तर आहे ना. मला अधिकार असतात तर मी कधीच निर्णय घेऊन टाकला असता. माझ्याकडे नाही ना अधिकार तो. तुम्ही लोकसभेला निवडून दिला असतं तर आम्ही केवढं केलं असतं आतापर्यंत. ही वेळच आली नसती तुमच्यावर. हल्ला झाला की बारामतीच्या ताई पुढे येतात, मग शाहरुख खानच्या मुलावरती काय झालं पुढे येतात, राजपूतच्या ह्याच्यावरती. ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. शरद पवार, अजित पवार यांच्या मतदार मला नाही माहिती बाबा. असेल मला काय, मी सकाळपासून इथेच आहे. मी सकाळी 7:30 वाजता माझ्या घरातून बारामतीतून कार्यक्रम करत इथे आले. ना विचारा, आम्ही सगळी गाडीतच आहे. मी 7:30ला बारामतीचे कार्यक्रम केले, नंतर 9ला का 9:30ला 10ला इथे इंदापूरला आले. तेव्हापासून आम्ही एकत्रच आहे. इथली कामं बघत कोण कुठे भेटतं काय करतं इथे माहिती ना. मला यांची काळजी आहे, मला यांचा प्रश्न सोडवायचा आहे. परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना झाल्या त्या अतिशय वेदना देणाऱ्या आहेत. सरकार कुणाचंही असू दे, काही गोष्टी राजकारण सोडून माणुसकीच्या नात्याने करायच्याच असतात कुणाचंही सरकार. इसमे नो कॉम्प्रोमाइज. अहो त्या मुलांची भाषणं बघा. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की या सरकारला झोप कशी येते. मी सरकारमध्ये असते ना तर मीच राजीनामा दिला. ॲक्च्युली काहीतरी नैतिकता असते की नाही. त्या मुलांचे अश्रू, ज्या मुलांनी हसणे खेळणे के दिने, उसाचा रस करत टाइमपास करत सायकलीनी शाळा कॉलेजला जाऊन 10वीची परीक्षा देणारी मुलं आज वडिलांच्यासाठी मोर्चांमध्ये भाषणं करतायत. किती अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. परभणीला मी गेले होते, त्या आईचे अश्रू अनावर होते. ते दोघं भाऊ असे थरथर कापत होते तेव्हा ती घटना मला सांगत होते. तेव्हा इतके आपण असंवेदनशील सरकार झाले की राजकारण इतक्या लेवलला जा की तुम्ही निर्णय पण घेणार नाही. पुण्यामध्ये पत्नीकडून पतीचा खून करून व्हिडिओ करण्यात आला. कुठला तो खून ना आता पतीकडून पत्नीचा प्रॉपर्टी आणि चारित्र्याच्या संशयावरून खून केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल. हो, आता मला आपले हो ते आपले खरे आहेत ना आपले झीचे भोरला असतात पुण्याला, त्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला की तो उघडलाच नाही. कारण का त्याच्यात ती बाई आणि ते रक्त दिसत होतं. मी नाही हिंमत करून हो, हे ॲब्सोल्युटली राईट. तुमचं अगदी बरोबर आहे. मी जेव्हा जेव्हा ह्याच्याबद्दल बोलते माझ्यावर उलटे आरोप होतात की ह्या सारखंच बोलतात सरकारच्या विरोधात. मी गेले आत्ता म्हणत नाही, मी गेले 2 वर्ष बाय डेटा सांगते की आज हे दुर्दैव आहे की सारखंच. तुम्हाला आठवतं आहे पोलिसनी आपली गाडी थांबवलं की आपण घाबरून थांबायचो की बाबा नो रिस्क. तेव्हा कुठलाही कॅमेरा नव्हता.
तरी धाक होता की नाही त्या वर्दीचा. आपण सगळे लहानाचे मोठे होत होते. आता कोण आहे जाऊन सगळं पोलीसची कॉलर धरतात. हिंमतच कशी होते. धाकच भीतीच राहिली नाही का लोकांना. एवढा कॅमेरा आहे, हा मोबाईलचा कॅमेरा असतो तरी या वर्दीची कशाची भीती नाही राहिली या देशामध्ये. ही चिंताजनक नाही आहे. मी हे सरकार आल्यावर 15 दिवस 1 महिन्यात क्राईमचा डेटा वाढल्यावर मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बीडची घटना झाली आहे, त्याची परभणीची घटना झाली आहे, एवढी अस्वस्थता देशात, एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. कधीतरी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी सगळे एकत्र ॲटलिस्ट हे जे अस्वस्थता आहे ती शांत करण्याची गरज आहे. मला सांगा, दावोसला गेले, जर अशा रोज इन्व्हेस्टमेंटच्या इथे खून आणि हे एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंटला चांगलं आहे काय वातावरण मला सांग. दुसऱ्या कुठल्या राज्यातून ऐकू येतं का असं एक्स्टॉर्शन. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं झालं असेल की एक्स्टॉर्शन, इट इज जस्ट शॉकिंग. का आपण हे सगळं सहन केलं आणि ह्याच्यावर का नाही ॲक्शन झाली. 40 दिवस. आणि फक्त मी सांगते ना, महाराष्ट्राच्या मीडियाचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे. ज्या माणुसकीने तुम्ही रिपोर्टिंग करताय आणि जो रिपोर्टर बीडला जाऊन आलाय ना तो ढसाढसा येऊन रडलाय. ढसाढसा म्हणजे ते म्हणलं ताई असहाय होतं आणि चॅनल्सवर रडलेले आहेत. आठवत असेल तुम्ही, त्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा NDTने एक स्टोरी केली होती. तर आठवतं तुम्हाला, ही कुड नॉट कंट्रोल हिज इमोशन्स. भयानक आहे ती परिस्थिती. आणि ही वैयक्तिक लढाई नाहीच आहे आमची कुणाशी, आमची त्या प्रवृत्तीच्या विरोधात. जर बीडमधल्या महिलेला घराच्या बाहेर जाताना भीती वाटत असेल, ही लाजिरवाणी गोष्ट नाही आहे आपल्यासाठी. आपण मुलींना एनकरेज करतो की मुलीच्या तुम्ही मुलगा आणि मुलगी समान आहात. हो, मी रात्री फिरत असते, रात्री तिथून निघते कोल्हापूर. मी कधी विचार पण करत नाही महाराष्ट्रात फिरताना मला कधीही भीती वाटत नाही. पण मी जेव्हा दिल्लीत फिरते तेव्हा मला भीती वाटते, अरे गुडगाव जाना आहे, अरे नको नको. एक सायकोलॉजिकली आहे. इथे काय बेधडा घुमो काय वाटत नाही. रात्री 11 वाजता निघालं मुंबईवरनं, 2 वाजता बारामतीला आलं, मनात पण येत नाही की भीती वाटते की आपल्याला कोण काय. नथिंग. एवढा महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा विश्वास आहे, अजूनही आहे. पण काहीतरी मिस होतं ह्याच्यात, काय चुकतं ह्याच्यासाठीच तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी राज्यासाठी केलं पाहिजे ना. आणि ह्याच्यासाठी ॲक्शन्स पण झाले पाहिजे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, गुन्हे का दाखल होत नाही, का ॲक्शन घेतली. तो व्हिडिओ तुमच्याच चॅनलवर मी पाहिला परवाचा, ते कुठल्या तरी हॉटेल का कशा तरी 1, 2, 3 असे जात आहेत सगळे. असा कसा होऊ शकता आहे. खरं तर गुन्हेगिरी पोचायला किंवा गुन्हेगिरी वाढायला राज्यकर्तेच जबाबदारीला असं वाटत नाही. मान्य, पूर्णपणे मान्य. त्यांना प्रोटेक्शन देणं हेच चुकीचं आहे. आणि जर जेव्हा तो पकडला जातो त्याला 0 टॉलरन्स दाखवला गेला पाहिजे. तो टॉलरन्स दाखवला तरच पुढे सुधारणा होईल. कोणीही प्रोटेक्ट करू नये या मताची मी आहे. जबाबदार राजकारण हो, मान्य करते ना मी, पूर्णपणे मान्य. ॲब्सोल्युटली राईट यू आर. त्याच्यात यांनीच सगळ्यांनी मिळूनच, म्हणून तर ऑल पार्टी मीटिंग पाहिजे. म्हणून मी म्हणते देवेंद्रजींना की तुम्ही प्लीज एक ऑल पार्टी मीटिंग द्या, सगळ्यांना बोलवा, सगळे मिळून अकाउंटेबिलिटी घेऊ राज्याची. तरी हे करावं लागेल. कारण का राज्याचं हित नाही, बाकीच्या राज्यांना केवढा पॉझिटिव्ह डेटा येतोय. डॉक्टर रत्नाकर महाजनांनी एक असं ट्विट केले, फेसबुकला पोस्ट केली होती की आतापर्यंत जेवढे पण कॉन्फरन्स झाले आणि आता गेलेले प्रतिनिधी आणि तिथून झालेली इन्व्हेस्ट त्याची श्वेतपत्रिका काढावी, हे विरोधी पक्ष काय मागणी करतात. डॉक्टर रत्नाकर वाटलं त्यांनी ती पोस्ट केली, पण एक विरोधी पक्षाचे तुम्ही एक खासदार आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं. नाही, दावोसवर मी परवा दिवशीच मोठं पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना. कारण का मी जे फोटो पाहिले ते 2 लोकांचे मेन फोटो पाहिले मी. एक सज्जन जिंदल, जे वर्षापासून 3ऱ्या मिनिटाला लिहितात. त्यांनी मी प्रेसमध्ये काल का परवाच बोलले. सज्जन जिंदलांचं घर आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं घरमध्ये गाडीचं 3 मिनिटाचं अंतर आहे आणि चालायचं 7 मिनिटाचं अंतर आहे. आणि अमित कल्याणी जे पुण्याला राहतात, अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात. मागच्याच आठवड्यात लग्नासाठी आले होते, अनेक विकास कार्यक्रमात पुण्याला ते येतातच मुख्यमंत्री. आणि अमित कल्याणी मुंबईला खूप वेळा जातात. तर सज्जन जिंदल आणि अमित कल्याणींची सही करण्यासाठी दावोसला जायची गरजच नव्हती. पण त्याच्याहून जास्ती अस्वस्थ करणारी गोष्ट कुठली होती माहिती का. मला उदय सामंतकडून माझ्या अपेक्षा जास्त आहेत. मी उदयवर टीका करत नाही, कारण का उससे मैं ज़्यादा उम्मीद थी. मला कधीच वाटलं नाही की उदय सामंत असं करतील. एकतर या देशाचा संविधानातले अनेक नियम कायदे आहेत की जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा आपण देशावर कधीच टीका करत नाही. आणि राजकीय विषय, आणि मागे लिहिलं मॅग्नेटिक महाराष्ट्र. आता मॅग्नेटिक महाराष्ट्राचा, दावोसचा आणि इथल्या पक्षफोडीचा काय संबंध.
तुम्ही एक तर फॉरेन सॉईलवर आहात, त्याच्यामुळे देशाच्या विरोधात काहीच बोलायचं नसतं. पॉईंट नंबर 1 हा प्रोटोकॉल. आणि दुसरी गोष्ट की मॅग्नेटिक महाराष्ट्राचा तुमचं सरकार एवढं, दिल्लीमध्ये सरकार, गल्लीमध्ये सरकार, तुमचं एवढी मोठी मॅन्डेट असताना म्हणजे ह्या सगळ्यांनी उद्धवजींचं नेतृत्व मान्य करूनच सरकार आणलं. तुम्ही सरकारमध्ये एवढा मोठा मॅन्डेट आहे त्यांना, तरी तिथे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी. त्यांनी काय मॅग्नेटिक महाराष्ट्र होणार आहे का? काय मॅग्नेट होणार आहे का? त्याच्याऐवजी जे एक्स्टॉर्शन बंद झालं ना, तर ते महाराष्ट्र जास्ती मॅग्नेटिक वाटेल हे पक्ष फोडण्यापेक्षा. त्याच्यामुळे इंडस्ट्रीला काय आवडतं? इंडस्ट्रीला रेड कार्पेट, स्टेबिलिटी पाहिजे. त्यांना 2 महिने 60 दिवस झाले, कुठला मोठे निर्णय झाले. मध्ये मी देवेंद्रजींबद्दल चांगलं बोलले, सगळ्यांना वाटलं ह्या कशा काय चांगलं बोलायला लागला, कारण का इट इज अ फॅक्ट. एकच माणूस आहे, तो काम करतो 60 दिवस झाले. आणि गमतीचा भाग आहे, मी आणि अमोल कोल्हेंनी अनेक मंत्र्यांच्या वेळी मागितल्या, नॉट अवेलेबल इन मंत्रालय. कुठले दिवस तुम्ही असाल? कॅबिनेटचे एकच दिवस येतात सगळे. तर मी आणि अमोल दादांना का भेटायचं होतं की पार्लमेंटला जायच्या आधी आम्हाला काही विषय घ्यायचे होते, की आम्हाला दिल्लीला फॉलोअप करायला काय विषय तुम्ही आम्हाला सांगा, त्याप्रमाणे आम्ही नियोजन करू, दिल्लीला मंत्र्यांकडे जाऊन फॉलोअप करू. ह्याच्यासाठीच तर आम्हाला निवडून दिले ना, पार्लमेंटमध्ये जाऊन फॉलोअप करायला राज्याच्या कामांचा. कशाचा? त्यांनाच माहिती की काय करता येते. माझं म्हणणं आहे पारदर्शकपणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये परभणी आणि बीडच्या केसेस या पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत. आणि तुमचं पण मी कौतुक करते, काय काय तुम्ही ते फिल्म्स दाखवतात, त्यांचं इथे घर, ह्याच्या नावावर घर, गार्ड, ड्रायव्हर, हे ओ माय गॉड, मला असं चक्कर येऊन बघते थोड्या वेळाने की हो क्या आहे. त्याची सगळी जी PDFच आहे सगळी, त्यामुळे त्याच्यातूनच ह्या गोष्टी सगळ्या बाहेर आल्या ना. पीक विमा त्याच्यातूनच आला, हार्वेस्टर त्याच्यातूनच आलं, इलिगल प्रॉपर्टीज आल्या. आणि माझा एकच प्रश्न आहे की हे सगळे आरोप ऑन डेटा आहेत. अनिल देशमुख, छगन भुजबळ साहेब, संजय राऊत साहेब, नवाब मलिक, ह्यांच्या सगळ्यांवर आईस, मी किती वर्ष आईस बोलते, बच्चा इस राज्य में अभी आईस जानता. इन्कम टॅक्स, CBI आणि ED केवढ्या झाल्या. त्यांच्या कुटुंबाचं दुःख कोणी पाहिलं? मी पाहिलं. त्यांची नातवंड, मुलं शाळा कॉलेजमध्ये जाताना काय वेदना त्या भुजबळ साहेबांच्या कुटुंबांना नातवंड झाल्यात ना, कधी विचारून बघा त्यांच्या घरातल्या महिलांना. देशमुख साहेबांची नातवंड कशातून गेली, संजय राऊत साहेबांच्या आई आणि मुलींचं दुःख विचारा कधीतरी. नवाबाईंची फॅमिली कशातून गेली, कधीतरी कोणीतरी त्याचा विचार केला पाहिजे ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले. आणि आज इथे उघड सगळं आहे, डेटा आहे. आणि आम्ही विरोधक फक्त आरोप करत नाही, सत्तेमधले सगळे पक्ष करत आहे. म्हणजे शिंदे साहेबांचा पक्ष करतोय, अजित पवारांचा पक्ष करतोय आणि BJP पण करते, तरी काहीच होत नाही. अहो, कुठल्या सिस्टमवर विश्वास ठेवायचा? म्हणून हे सगळे इश्यूज मी पार्लमेंटमध्ये रेस करणार. पीक विम्याची जो भ्रष्टाचार आहे ती घटना पुढे येत असताना लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये झाली, पण लाडकी बहीण योजनेमध्ये नियम असे असणार देखील मुंबईत अशा काही घटना पुढे आल्या की ज्या बांगलादेशी महिलांनी त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. काय बोलताय? असा आलाय डेटा आता बाहेर. मग सरकारने फॉर्म कसे भरून घेतले ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे ना, की इलेक्शनच्या आधी. आणि आता सगळं तर ऑटोमेटेड आहे ना, आपल्या सगळ्यांचे फॉर्म कसे दाना रिजेक्ट होतात, कारण का सगळं आता ऑनलाईन आहे ना, इट इज सो इझी. मग तेव्हा कसे काय फॉर्म भरले गेले, आता तेव्हा कसे भरले गेले आणि आता कसे रिजेक्ट झाले? कुठली यंत्रणा होती? तीच ते यंत्रणा नाही, ऑपरेटर तेच आहेत ना भरणारे, आणि तेच सरकार आहे ना. तेव्हा पण तेच सरकार होतं, आता पण तेच सरकार आहे. मग असं काय घडलं 3 महिन्या 4 महिन्यामध्ये की सडनली पारदर्शकता आली, आणि मग तेव्हा का नाही मग पारदर्शकता होती? ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. कशाची? हे बघा, ह्या सरकारचं अनेक वेळा आपण स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवरच पाहिली आहेत मी सगळे, की त्यांना जेव्हा स्कीम बंद करायची असते ना, मग ते म्हणतात गले की हड्डी आहे, नाही तर म्हणतात हे इलेक्शन का जुमला था. आठवत असेल तुम्हाला? किती असे कशाबद्दल? नाही, एकतर मी पहिल्यांदा नाही, मी अनेक वेळा आले. महाविकास आघाडीच्या काळातली ही स्कीम आहे, त्याच्यामुळे त्या काळात हे काम सुरू झालं होतं. तेव्हा बर्डे मामा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मंत्री होते, आपल्याला आठवत असेल. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात हे काम सुरू झालं आहे.
आणि आज ते पूर्ण होऊन लोक पर्यटक तिथे येत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि आता त्यांना बराचसा निधी पाहिजे, पण जेवढा निधी सरकारकडून हवा आहे तेवढा अजून आलेला नाही. तर ते आता CSRच्याही शोधात आहेत. तर सरकारशीही मी बोलीन, महाराष्ट्र सरकारशी आणि केंद्र सरकारशी. गणेश नाईक साहेब त्याचे मंत्री आता आहेत, मी गणेश नाईकांची त्यांची वेळ मागून कसा निधी जास्तीत जास्त मिळेल ह्याच्यासाठी हेही करेन, किंवा केंद्र सरकारमधून काही येईल किंवा CSR या सगळ्यासाठी प्रयत्न करू. 3 वर्ष झालं शासकीय योजनेसाठी पैसा नाही, सध्या कुठल्याच योजनेला पैसा आला नाही 3 वर्ष झालं, त्याच्याबद्दल काय? मला काय आश्चर्य वाटत नाही. मी फायनान्शियल सिच्युएशन ऑफ द स्टेटवर किती महिने वर्ष बोलते मी, तेव्हा माझ्यावर टीका होते अखंड. मी पार्लमेंटमध्ये बजेटवर दरवर्षी मीच बोलते, केंद्रामधल्या पण. आणि मी नेहमी ज्याला अनेक वेळा FRBM ॲक्ट, ज्याला फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट म्हणतात, महाराष्ट्राचं लोन, त्याला भरणारा इंटरेस्ट, महाराष्ट्रात असलेले पैसे, ह्या सगळ्याबद्दल मी अनेक वेळा भाष्य केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी डेटा वाईज नंबर दिला आहे महाराष्ट्र सरकारने तो खोडून काढला. लाडकी बहीण योजनेमुळे त्याच्यावरती सरकारवरती लोड आल्यानंतर ह्या योजना बंद पडायच्या त्याच्यावर का DPTCचे पैसे अनेक ठिकाणी काढले, ते मी म्हणत नाही, तुम्ही पण तेच म्हणताय. म्हणजे मी अशी कुठलीही वेगळी गोष्ट किंवा आरोप करत नाही जो मीडियामध्ये आलेला नाही. आणि डेटा तर खोटं बोलू शकत नाही. हो, मी एक वेळ बोलू शकते, पण डेटा बोलू शकतो का? तुम्ही मला विरोधक म्हणून म्हणाल की सुप्रिया सुळेंची माहिती चुकी, पण डेटा तर सरकारचाच आहे ना, तो काय माझा काल्पनिक डेटा नाही आहे. त्यामुळे आम्ही सरकारला हेच सांगत आलो आहे, फिस्कल डेफिसिट जे आहे आज सरकारचं, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, आलेले पैसे आणि आलेला खर्च, त्याच्यातली जी गॅप असते त्याला फिस्कल डेफिसिट म्हणतात. आणि त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठीच सरकार असतं ना. MSP मिळतो का? MSP मिनिमम सपोर्ट प्राईससाठी किती लढत आहेत शेतकरी. आता एवढा सगळा खटाटोप झाल्यामुळे थोडासा आता साखरेचा एक्सपोर्ट अलाव केला आहे. कांद्याचे शेतकरी किती रडत आहेत मला सांगा. लोकसभेपासूनच्या आधीपासून माझं 2 वर्ष झालं पियुष गोयलांची रोज लढाई होते माझी पार्लमेंटमध्ये कांद्याबद्दल. कांदा, सोयाबीन, कपास, दुधाची सबसिडी वेळेवर येते का? लोक काय म्हणतात, दुधाचा भाव वाढून द्या, आम्हाला नुसती सबसिडी नको. खताच्या भावाची काय परिस्थिती आहे, आणि ते पण वेळेवर येतं का? तुटवता आहे की नाही आज खताचा देशामध्ये, राज्यामध्ये तर आहेच. त्यामुळे खूप चॅलेंजेस आहेत. त्याच्यातून पीक विमा 1 रुपयात दिला. आता तो तुमच्या चॅनलनी सगळ्यांनी रिपोर्ट केलं, वर्तमानपत्रात आलं, किती स्कीम विड्रॉ करतात. आणि त्याच्यात एक जण म्हणतं सरकारचं 400 कोटी म्हणतं, दुसरं म्हणतं 5,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. आणि IQ मंत्री म्हणताय. आमच्या देशमुख साहेबांवर तर IQवर डायरेक्ट जेलमध्ये टाकलं वर्षभर. इथे डेटा सरकार सांगतंय. ह्याच्यापेक्षा अजून काय भयानक असू शकतं मला सांगावं. शेतकऱ्याला पण सोडलं नाही आलं, काय बोलायचं. कोणावर? स्वयंपालिकांवरती चालवला झाला, त्याचा नेमका आरोपी कोण आहे तो अद्याप पण एकदम क्लिअर पर्सन झालेला नाहीये. म्हणजे जो आरोपी मिळाला आहे त्याचा फेस डिटेक्ट होत नाहीये, ते चालू आहे. हे असताना आणखी मुंबईतील 3 बड्या कलाकारांना मेल आला त्यामध्ये, ज्याच्यामध्ये राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूजा यांना धमकी दिला आहे. मगाशी हे म्हणले ते अगदी बरोबर आहे की ही भावना अशी आहे की वर्दीची भीतीच राहिली नाही कोणाला. हे अतिशय चिंताजनक आहे. म्हणून मी देवेंद्रजींना विनंती करते, आल्या आल्या ऑल पार्टी मीटिंग लावा. आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राची ही जी परिस्थिती आहे ही फार चांगली नाही. सारखे आता ह्या तुम्ही म्हणला तो खून, टाकू, मग ते दुसरं काय कोयता गँग पुण्याची, पुण्यात तर क्राईम वाढलं. माझ्या स्वतःच्या लोकसभा मतदारसंघाचा डेटा मी सांगते. पेटी ज्याला आपण म्हणतो, थेफ्ट ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे चेन स्नॅचिंग, पाकिट, सारा, ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत की नाही आधीपेक्षा. या कधी वाढतात? समाजात जेव्हा इकॉनॉमिकल क्रायसिस येतो तेव्हा या गोष्टी क्राईम वाढतो. याचं डायरेक्ट कोरिलेशन आहे. आणि आता परदेशात होईल, महागाई तर आणि वाढणार. आता डॉलर आणि स्ट्रेंथन होणार. तुम्ही बघताय गेले 2 दिवस तर सगळ्यांना आधी एक काळ असा होता काय त्या अमेरिकेच्या प्रेसिडेंटचा आणि आपला संबंध. आता कळायला लागले आपला डायरेक्ट संबंध आहे. किती निर्णय आहेत. 2 वर्ष स्वयंपालिकांवरती हल्ला झाला बघता बघता बातमी जी की पूर्ण देशभर झाली आणि खूप मोठे यामध्ये चर्चा झाली. राजकारणी, सत्ताधारी, विरोधक दोघांनी यावरती प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी स्वयंपालिकांना डिस्चार्ज दिला गेला त्यावेळी असं वाटत होतं की स्वयंपालिका खूप मोठा गंभीर आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 7 तास त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. पण असं चित्र पाहायला मिळालं की स्वयंपालिकांना ज्यावेळेस डिस्चार्ज सोडला त्यावेळेस ते एखाद्या शूटला जाईल जाऊ, असं काही फार मोठी घटना घडलीच नाही म्हटलं. याबाबत अद्यापर्यंत
किती टक्के घटना झाली याचं स्पष्टीकरण ना पोलिसांकडून आले ना यंत्रणेकडून आले. दुकानात चोरून मोठं गेले गेले काय माहिती नाही बाबा, पोलीस कमिशनरला आपण मला खरंच याच्यातली माहिती. मी या माझ्या मतदारसंघातल्या हार्वेस्टर आणि पीक विमा या करप्शनच्या मागेचे, कारण का माझ्या मतदारांवर अन्याय झालेला आहे, माझ्या मराठी माणसावर अन्याय झाला आणि त्याच्यासाठी लढाईला माझी नैतिक जबाबदारी आहे. सेंट्रोचे 59 रुग्ण आढळलेले आहेत, त्याच्यातील 12 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. आरोग्य विभाग किंवा सरकार घटनेकडे गांभीर्याने बघत नाहीये का? नाही, काल क्लॅरिटी काहीतरी माहिती येते आहे सरकारकडून हळूहळू. मला वाटतं त्याची वाट बघूया. त्याच्यासाठी राजेश टोपेंसारखा आरोग्यमंत्री लागतोय. राज्यात श्रीराम ऐकायचं, अल्लाह अकबर हे पाकिस्तानमध्ये जाऊन ऐकायचं. नितीश राणेंच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? मी ऐकलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलू शकत. काही एक महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. काल कृषी पत्रकारात म्हणले की शेतकऱ्यांचं कुठली योजना राबवायची असेल तर चिरीमिरी द्यावं लागतं. तर काय शेतकऱ्याला कुठली योजना द्यायची म्हणले तर चिरीमिरी द्यावं लागते. त्यासाठी असं स्टेटमेंट आहे त्यांचं. काल स्टेटमेंट आहे भाषणामध्ये, चिरीमिरी द्यावं लागते. ह्या योजना असल्याच प्रकार बंद करण्यासाठी कायदा करावा लागला. बीडमध्ये जे पीक विमा भ्रष्टाचार झाला, आपण कायदा करायला पाहिजे. कायदा करायचा उपाय. तर बीडमध्ये जे कृषी विमा भ्रष्टाचार झाला म्हणतात तसा आपल्या पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला फायदा दिला गेला नाही, ज्याचं नुकसान न झालं अशा शेतकऱ्याला अधिकारी, विमा कंपनीचे कर्मचारी किंवा ती विमा कंपनी लागेल देतो फायदा दिला. त्यासाठी बीडतून आपल्या पुणे जिल्ह्यात येऊ पाहिजे. एक तर आजचा लोकसत्ताचा सगळ्यांनी वेळ असेल तर एडिटोरियल वाचा, ह्याच्यावरच ते एडिटोरियल आहे आजचं, ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट. दुसरं की तुम्ही म्हणताय हे चिरीमिरी वगैरेची गरजच लागत नाही. याचं कारण डायरेक्ट बेनिफिट म्हणजे DBT. आता पैसे डायरेक्ट येतात. हार्वेस्टरचा भ्रष्टाचार का झाला? कारण का त्या मंत्रालयाने जे डायरेक्ट बेनिफिट द्यायचं होतं तो निर्णय बदलला. का बदलला तो निर्णय? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. अहो, माझ्या लोकसभा मतदारसंघातले किती शेतकरी आहेत? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर अन्याय करायचा यांनी पॉलिसी बदलून हा गुन्हा नाही आहे. जेव्हा केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की जी मदत होईल ती डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये देईल. जर अकाउंटमध्ये यायची तर चिरीमिरीचा विषय येतोच कुठे? दिस इज रिडिक्युलस. आणि मला आश्चर्य वाटतं की मंत्र्यांकडून स्टेटमेंट्स कसे येतात हो. आत्ता मी तुम्हाला स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं सांगते. स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं मी तर खरं भरणे मामांना पत्र लिहिणार आहे आता, म्हणजे ड्राफ्ट आला पण असेल माझा, आज फायनल होईल. इंडियन एक्सप्रेस नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्यात बातमी आली की आत्ताच्या ज्या स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांनी 700 कोटी रुपयाचं एक आधीच्या सरकारने घेतलेला निर्णय विड्रॉ केला आहे. का विड्रॉ केला आहे? ह्याचा अर्थ काहीतरी तेव्हा चुकीचं होतं ना. सरकार तेच आहे ना, मंत्री बदलला आहे. पण असं काय झालं त्या, म्हणजे ह्याचा अर्थ तेव्हा काहीतरी चूक झाली आहे. मग ते विड्रॉ कसं झालं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही बघा ना किती मंत्री आहेत. कृषी मंत्र्यांनी आरोप केलेत, मी करतच नाही आहे. तुम्हीच बघा ना आणि तुमच्याच चॅनलवरनं पाहिले, ते लाईव्ह आहेत. मी हे सगळं त्या पेन ड्राईव्हवरनं घेऊन माझ्या भाषणात आहे. कारण का मग ते सगळे भारतीय जनता पक्षवाले म्हणतात तुम्ही खोटं बोलताय, म्हणून मी नियमितपणे घेऊन ती पेन ड्राईव्ह आधी टेबल करणार आणि मग भाषण करणार. कारण का सातत्याने महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय हे महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री कबूल करतायत. मग त्याची इन्क्वायरी का होत नाही? ऐकीव अनिल देशमुखांवर अटक होते, ऐकीव संजय राऊतांवर अटक होते, भुजबळ साहेबांवर एवढी केस चालते, नवाब मलिकांवर केस चालते, सगळ्या ऐकीव गोष्टी राईट. कुठे मोठा एव्हिडन्स होता? असा एव्हिडन्स होता का कुठे? मग ह्यांच्यावर का अन्याय झाले? मग आता जेव्हा मंत्री न्याय मागतायत मग मंत्र्यांना पण या देशात न्याय नाही मिळणार. भरणे मामांनी ही ऑर्डर कॅन्सल केली. का कॅन्सल केली याचं उत्तर मला हवं आहे. कारण का मला कळलं पाहिजे की बाबा काय झालं. कारण का त्यातला बरेचसे बेनिफिशियरीज माझ्या लोकसभा मतदारसंघातले, माझं कर्तव्य नाही आहे ते. तुम्ही निवडून मला त्याच्यासाठीच दिलं आहे ना. हार्वेस्टर माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांकडून 8-8 लाख रुपये घेऊन या लोकांनी माझ्या लोकांना फसवलं. नाही चलेगा ये सब. ते शेतकरी आहेत, काळ्या मातीशी इमान राखणारी माणसं आहेत. तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवतात ते. ऐसा कैसा चलेगा? आणि डायरेक्ट बेनिफिट असताना चिरीमिरीचा विषय येतोच कुठे? एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू आधार ना. मग आधार टू डायरेक्ट बेनिफिट टॅक्स टू
डिपार्टमेंट, व्हेअर इज द लिकेजचा विषयच नाही. सरकार रोज भाषण करताना दिल्लीत आमचं झिरो लिकेज सरकार आहे. मग झालं काय? लिकेज झालं कसं? हेच तर माझं भाषण आहे पार्लमेंटमध्ये यावेळेस. स्टोरेज प्रकरणात गेली छापेमारी केली का? कोणी? स्टोरेज प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये 10 ठिकाणी छापेमारी केली मुंबई. त्याचं मी स्वागत करते. जसं कॅबिनेट मिनिस्टर आरोप करताय तिथे पण छापे मारा अशी माझी विनंती राहील. ते एक तर साखर हंगाम कशाचा? साखर हंगाम. जसं ठेकेदार रस्त्याच्या कामासाठी ड्रील कसं जसं साखर कारखानदारांनी ड्रील केली पुढे जायचं अशी अस्वस्थता दिसते मला. मी परवा सोमेश्वर माळेगावला पण होते, काल मी दौंडला पण होते. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे, कारण का ही भावना सगळीकडे राज्यात दिसते. कारण मला नाही सांगता येणार, पण मी जे काल दौंडमध्ये ऐकलं, बारामतीमध्ये ऐकलं आणि योगायोग आहे की आज मी इंदापूरला आहे आणि तोच मला प्रश्न विचारला जातोय. मी काल शेतकऱ्यांना भेटले दौंडला, त्यांनी पण मला हाच प्रश्न मांडला त्यांचा. तर हे सगळ्यांची जी भावना आहे ती मी सरकार दरबारी मानणार आहे की असं का, म्हणजे दौंड, इंदापूर आणि बारामती तिन्हीकडून तोच प्रश्न कसा काय मला विचारला जातो किंवा मागितला जातो न्याय. याचा अर्थ त्याच्यात काहीतरी सगळेच बोलतात, ही चर्चा तर त्यांच्या कानावर तर पोचली पाहिजे. विधानसभेचा ज्यावेळेसपासून निकाल लागलाय त्यानंतर 2-3 दिवसापासून चर्चा सुरू झाली की आमदार फुटणार. खुद्द मंत्री देखील आमदारकीचा दावा करतात. काल उदय सामंतांनी केला, शिवसेनेचे काही लोक आमच्यात येणार आहेत, आपण मिटकरी करणार, त्यांनी देखील दावा करतात की आमच्याकडे काय आमदार. तसं बघता असंविधानिक गोष्टी हे सरकार सारखंच करतं. आधी पक्ष फोडले, घरं फोडली, आता परत फोडतील पक्ष. मला कसं माहिती असेल? फुटणार आहेत किंवा फोडणार आहेत हे कसं माहिती असेल? धाक दाखवतात का हा दाखवतात हे आपण गेले 2-1.5 वर्ष पाहिलंच आहे. ईडी, CBI, वॉशिंग मशीन तर पाहिलंच आहे ना. वॉशिंग मशीनचा डेटा माझा नाही आहे, व्हिडिओज तुम्ही बनवले, डेटा तुमच्या चॅनलवर दाखवला आहे. कोणी कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये कुणावर कुठले आरोप झाले, कोण वॉशिंग मशीनमधून आले, हे मी म्हणत नाही, हे समाजातली भावना आहे. मी विरोधक म्हणून बोलले तर मी विरोधातली जाते, पण सामान्य माणसाला दिसतंय ना डोळ्यात. आणि आता पक्ष फोडायचे हा मी पहिल्या दिवसापासून म्हणते, काही गोष्टी नैतिकतेने करायच्या असतात. नैतिकता, मी आज त्यांच्याबरोबर असते ना तर मी नैतिकतेवर दिला असता. कारण का आपण ज्या यंत्रणेत काम करतो, ज्या संघटनेत काम करतो, तिथे नैतिकता ही असलीच पाहिजे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमची सेवा करण्यासाठी आलो होतो. ती तुम्ही ठरवता आम्ही कुठे बसायचं आणि आम्ही काय करायचं. त्याच्यात नैतिकता राहिली आहे का नाही, माझी एवढीच विनंती आहे. पहिल्या दिवसापासून जर सगळ्या पक्षाच्या लोकांची एक भावना असेल तर नैतिकतेवर निर्णय घ्यावा, हे माझं मत आहे. जे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी तेच म्हणते. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा जाहीरनाम्यावर विषय होता, जे सत्तेमध्ये आहेत त्यांना विचारा. मी परवा विचारला हा प्रश्न. मी सत्तेत नाही, मी परवा बोलले ऑलरेडी, मी रोज बोलते, मी पार्लमेंटमध्ये पण बोलणार, मी निर्मलाजींना सांगणार आहे 7-12 कोरा करा. मी परवा भाषणात बोलले. जे प्रश्न तुम्ही सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ते मला विचारतं. मी कशी अकाउंटेबल? जिसने प्रॉमिस किया उसको पूछो. आमचं सरकार असताना तर आत्तापर्यंत 60 दिवसात 7-12 कोरा करून आमच्या महिलेला 3,000 रुपये देऊन आम्ही मोकळे राहून सुजलाम सुफलाम झालं असतं राज्य. आत्तापर्यंत तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. आता आपल्याकडे डेटा नाही, तो प्रूफ आला पाहिजे ना. डेटा आता येऊ दे, डेटा आल्यावर आरोप करू. पण आता त्यांचं सरकारीमध्ये ते होणार आहे का नाही हे काळच ठरवेल. पण मला हे माहिती नाही, पण तुमच्या चॅनलवर आलं होतं की सगळ्यांचेच OSD माननीय मुख्यमंत्री ठरवणार आहेत, सगळ्यांचे, तिन्ही पक्षाचे. त्याच्यामुळे हे काहीतरी नवीन सिस्टम सरकारने लावली असेल. हां, कशाचे? संजय गांधी निराधार यांना विचारा किती आंदोलनं केली.